हेडलाईन्स नंतर पाहूयात काही खास रिपोर्ट। एखाद्यानं लग्न करावं की नको, मुलं जन्माला घालावीत की नकोत किंवा घालावीत तर ती किती घालावीत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण सध्या निवडणुकांचा काळ आहे, त्यामुळे राजकीय वाचाळवीरांची संख्या सुद्धा मोठी झाली आहे। त्याला खत पाणी घालतायत काही मुल्ला मौलवी। या वादामध्ये उडी घेतलेली आहे ती नवनीत राणा यांनी। त्या माजी खासदार झाल्यात तेव्हापासून हिंदुत्वाचं पांघरूण घालून वावरत असतात, त्यामुळे हिंदूंनी किती मुलं जन्माला घालायची याचा सल्लाच राणाबाईंनी देऊन टाकलाय। पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। सगळे हिंदुंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। नवनीत राणा बोलतील आणि त्याची बातमी होणार नाही असं क्वचितच घडेल। त्यातही सध्या निवडणुकांचा हंगाम आहे, त्यामुळे नवनीत राणांनी हिंदूंना किमान 4 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय। त्यांचं हेच आवाहन आता वादात सापडलंय, कारण अनेकांना त्यात हिंदुत्वाचा अजेंडा दिसतोय। आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे। आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदुंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। राजकीय नेत्यांना खाद्य पुरवण्याचं काम वेळोवेळी काही मुल्ला मौलवी करत असतात। कुठेतरी काहीतरी ते बरळतात आणि राजकीय नेत्यांना आयतीच संधी मिळते, ती संधी ते अजिबात सोडत नाहीत। नवनीत राणा ज्या मौलवींवरून 4 लेकरं जन्माला घालायचं आवाहन करतायत, तो मौलवी काय म्हणतोय तेही एकदा ऐका। मैं वो रिपोर्ट नहीं पेश कर सका जो मुझे पेश करनी चाहिए। 4 बीवियों के होते हुए और इतनी बयानात को होते हुए ये 19 बनते नहीं है, ये कम से कम 39 तो होने चाहिए। आता नवनीत राणांनी पोरं जन्माला घालायचा मुद्दा काढला असेल तर विरोधक गप्प कसे बसतील। सुषमा अंधारेंना आयतीच संधी सापडली, त्या थेट लाडक्या भावजाईचे लाड पुरवायला तयार झाल्या। शुभस्य शीघ्रम असं म्हणत राणांनी 4 मुलं जन्माला घालण्याची सुरुवात स्वतःपासूनच करण्याचा सल्ला त्यांनी दिला। डोहाळ जेवणाची जबाबदारीही अंधारेंनी घेतली आहे। सोबतीला त्यांनी यशोमती ठाकूरांनाही घेतलंय। खासदार म्हणून जो एक ऑरा सांभाळायचा असतो, तो ऑरा या लोकांना सांभाळणं होत नाही। खरं तर अमरावतीमध्ये मेळघाटच्या कुपोषित बालकांचा मातांचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, पण त्यावर या बाई कधी बोलताना दिसत नाही। अमरावती टेरिटरीमध्ये अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये MIDCs नाहीत, त्यावर त्या बोलत नाहीत। अमरावतीच्या कित्येक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यावर त्या बोलत नाहीत। नवनीत राणा या काही पहिल्या नेत्या नाहीत ज्यांनी 4 मुलं जन्माला घालायचा सल्ला दिलाय। याआधी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही कमीत कमी 3 अपत्य जन्माला घालावीत असं आवाहन केलंय। हिंदुत्वाचं राजकारण करणाऱ्यांच्या अजेंड्यावर हिंदूंची कमी होत जाणारी लोकसंख्या हा मुद्दा आहेच। आता त्याला हवा मिळाली आहे, ती मुंबईसह 29 महापालिकेच्या निवडणुकांमुळे। सर्व महापालिकांमध्ये मुस्लिमांची मतदार संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दोन्ही बाजूने होईल। त्यातही भाजप नेत्यांचा प्रयत्न हिंदुत्वाचं कार्ड चालवण्याचा आहे। त्यात राणा फक्त पत्ता टाकून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।